Science 2, chapter first. Okay, heredity and evaluation. What is mean by heredity? Heredity म्हणजे काय त्याला मराठीमध्ये अनुवंशिकता. आणि हे इव्होल्युशन म्हणजे काय झालं? उत्क्रांती. हेरिडिटी रिलेटेड टू व्हॉट? डीएनए. एक कशाशी रिलेटेड तुमची असते? डीएनए शी. कशाशी? डीएनए शी. डीएनए मीन्स व्हॉट? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि हे तुमचं 9वीला पूर्ण झालेलं आहे. सगळी माहिती तुम्ही याची घेतली आहे 9वीला डीएनए ची. हेरिडिटी हे जे 3 क्वेश्चन आहेत हे तुम्हाला रिकॉल करायचे. ते 9th तुमचे झालेले आहे. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. फक्त आपण यू नो दॅट heredity is a transfer of biological character from one generation to the another via genes. एक क्वेश्चन झालेले heredity. Suppose male and female gametes. Okay, male gamete is what? What is genes? XY, and in female XX. These two means what? The biological characteristic एका झालं तुमचं पुढच्या कॅरेक्टर्स मध्ये आता म्हणजे पुढच्या पिढीमध्ये जनरेशन फर्स्ट. ओके, जनरेशन फर्स्ट. वन जनरेशन टू अनदर. ही जनरेशन झाली एक, याच्यातून काय झालं? याच्यामध्ये काय झाले? ट्रान्सफर झाले. काय झालेले? ट्रान्सफर. याला काय म्हणतात? हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. आणि कशावर मिळाली तुमची? ऑलवेज डीएनए वर. कशावर आहे? डीएनए वर. मग आता नक्की जातं कसं? ट्रान्सफर होता कसा? डीएनएचं एमआरएनए म्हणजे काय? आरएनए म्हणजे काय? हे आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आता ट्रान्सक्रिप्शनला मराठीत काय म्हणतात? प्रतिलेखन. ट्रान्सलेशनला काय म्हणतात? भाषांतरण. आणि ट्रान्सलोकेशनला काय म्हणतात? स्थानांतरण. हे आपण आता व्यवस्थित 1 by 1 घेणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय? सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? ह्याचे डेफिनेशन आहेत हे आपण आता या ठिकाणी पुस्तकात नाही दिले तुम्हाला, पण आपण या ठिकाणी कसं आता व्यवस्थित घेणार आहोत. आपण काय करूया? पहिले सेलची डायग्राम काढून घेऊया. हे झालं तुमची सेलची डायग्राम. व्यवस्थित समजून घ्या आता या ठिकाणी. हे काय? सेल. दिस इज व्हॉट? न्यूक्लियस म्हणजे केंद्र. केंद्रकामध्ये काय असतो? तुमचा डीएनए असतो. काय असतो? डीएनए. आणि केंद्रकाबाहेर काय असतो? आरएनए असतो. आरएनए लक्षात. देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. आरएनएचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. पहिला कुठला आहे तुमचा? एमआरएनए म्हणजेच मेसेंजर आरएनए. हे 9वीला झालंय. नंतर आरआरएनए, रायबोझोम आरएनए, टीआरएनए म्हणजे तुमचा कुठला झाला? हा ट्रान्सफर आरएनए. असे 3 आरएनए. यातला जो एमआरएनए आहे हा कशापासून तयार होतो? डीएनए पासून. लक्षात. आणि हे आरआरएनए आणि टीआरएनए कुठे असतात? केंद्रकाच्या बाहेर, आउट ऑफ न्यूक्लियस. सगळ्यांचं कार्य याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. मग डीएनए, एमआरएनए is produced from DNA
इज कॉल्ड ॲज व्हॉट ट्रान्स्क्रिप्शन. प्रतिलेखन याला काय म्हणतात मग ट्रान्सक्रिप्शन. धिस एमआरएनए कुठे असतो हा बाहेर येतो आउट ऑफ सेंट्रल न्यूक्लियस आणि यापासून काय तयार होतो विच प्रोड्युसेस व्हॉट प्रोटीन. यांच्यापासून काय तयार होतात प्रोटीन. प्रोटीन मध्ये माहिती साठवली असते आणि हे एमआरएनए टू प्रोटीन्स इट इज कॉल्ड एज व्हॉट ट्रान्सलेशन. समजलं की तुम्हाला प्रोसेस काय या ठिकाणी बघा. सेल in a cell the nucleus in nucleus DNA produces mRNA which is called as what transcription. From mRNA to protein is what translation. There are three types of RNA which what mRNA, rRNA, tRNA. M means what messenger RNA, R is ribosome RNA and T for what transfer RNA. Okay, now let us see how this. With the help of RNA, the genes present from the DNA participate in the functioning cell, thereby control the structure and function in the body. याचा कसं डीएनए मध्ये असलेले जनुके आरएनएच्या मदतीने फंक्शनिंग पेशींच्या कामकाजामध्ये काय घेतात भाग घेतात आणि त्याच्यावर काय ठेवतात ते नियंत्रण. फंक्शन म्हणजे कामकाज मध्ये आणि कंट्रोल म्हणजे काय करतात नियंत्रण. Information about protein synthesis is stored in the DNA and synthesis the appropriate proteins as per requirement necessary for body. या ठिकाणी तुमचे जे प्रोटीन तयार होतात हे प्रोटीन जे आहेत हे आपल्या शरीराला आवश्यक त्या भागाकडे पोहोचवले जातात ॲज पर रिक्वायरमेंट म्हणजेच आवश्यकता असेल तसं. These proteins are synthesized by DNA through RNA. This is called as what central dogma. आता सेंट्रल डोग्मा मीन्स व्हॉट. सेंट्रल डोग्मा म्हणजे कशाला म्हणतात बघा लक्षात घ्या. ठिकाणी हे जी पूर्ण जी प्रोसेस आहे सेलची ही प्रोसेस म्हणजेच काय झालं तुमचा सेंट्रल डोग्मा. मीन्स study of transcription and translation. Means central dogma is what the study of transcription and what translation. Okay, then next the sequence of nucleus in mRNA being produced is always complementary due to DNA strands used by synthesis. Besides, there is the uracils in RNA instead of thymine in DNA. This process of RNA synthesis is called as what? Transcription. आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये बघा हा पॉइंट कायम लक्षात ठेवायचा. There is a uracils in RNA instead of thymine in DNA. This is very important. डीएनए मधील थायमिन आरएनए मध्ये काय होतं युरॅसिल होतं. आता ते कसं होतं आपण या ठिकाणी प्रोसेस मध्ये बघूया. आपण काय करणार आहोत ही फिगर काढून घेणार आहोत या ठिकाणी डीएनए ची. थोडं साईडला घ्यावं लागणार कारण थोडं मोठं हे डिटेल्स आहेत तर लक्ष द्या या ठिकाणी. आता ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं बघा. आपण पहिलेच तू सध्या डीएनए प्रोड्युसेस व्हॉट एमआरएनए. हे काय झालं तुमचं होतं हे ट्रान्सक्रिप्शन झालं. आता समजून घ्या आपण काय काढून घेऊया डीएनए ची प्रतिकृती काढून घेऊया.
ओके, ही फिगर आपण या ठिकाणी काढून घेतली आहे त्या ठिकाणची बघा. ही जी आहे ही जी फिगर आहे ती काढून घेतल्यानंतर आपण एमआरएनए पण काढून घेणार आहोत. आता तुम्ही 9th शिकलेले आहात की इनर डीएनएच्या आत काय असतो, नायट्रोजनियस बेस असतो. काय असतोय? नायट्रोजनियस बेस. त्याच्यामध्ये कुठल्या जोड्या असतात बघा, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड व्हॉट, थायमिन. लक्षात या जोड्या असतात. ॲडेनिनची जोडी काय कोणाला असते? थायमिनला असते. 9वीला झालेले आहेत तुमचे. आणि ग्वानिनची कोणाला असते? सायटोसिनला असते. लक्षात तो समजून घ्या. इथं जर तुम्ही काय घेतलेलं आहे, थायमिन घेतला, थायमिन जोडी कोण असते? ॲडेनिन असते. ग्वानिन घेतला, ग्वानिनला कोण असतं? सायटोसिन. सायटोसिन जर घेतला तर कोण असतं? ग्वानिन. त्याच्यानंतर जर थायमिन घेतला तर कोण आलं? ॲडेनिन. आणि ॲडेनिन जर घेतले याला कोणाला तुमचा थायमिन, ॲडेनिनला कोणाला? थायमिन आला. याच्यामध्ये काय असतं? असे बंध असतात. नंतर हे कसे ब्रेक होतं बघा. ओके, त्या तुमच्या काय जोड्या आहेत, हे बंद कसे तुटतात बघा. ज्यावेळेस तुमचा हा जातो कोण? एमआरएनए. इथे घेतलेले बघा एमआरएनए, एमआरएनए. देन देर इज अ ब्रेकअप इन अ बॉन्ड. ह्या बॉन्ड मध्ये काय होतं? ब्रेकअप होऊन जातो. ओके, देन न्यू बॉन्ड शुड बी फॉर्मेड. देन थायमिन इज कपल विथ व्हॉट? इज अ पेअर ऑफ व्हॉट? ॲडेनिन. देन या प्रकारामध्ये ग्वानिन, ग्वानिनला कोण होतं मग जोडीदार? सायटोसिन. सायटोसिनला कोण आहे? ग्वानिन. थायमिनला कोण असतो? ॲडेनिन. ॲडेनिनला कोण असतो? थायमिन. ॲडेनिनला कोण असतो? थायमिन. एक लक्षात घ्यायचं या ठिकाणी, जोडी मी थायमिन जर लिहिले आहे, पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, आय विल टेल शुड फर्स्टली. नाव लेट अस दिस. In there is a uracil in RNA instead of what? Thymine. So that's why you can don't write here thymine. You can write here what? Adding uracil. Okay. Here घ्यावं लागेल uracil. आणि इथं पण काय घ्यावं लागेल? uracil. मग या ठिकाणी जर तुम्ही एमआरएनए जर काढला व्यवस्थित बघा या ठिकाणी, तर तो या प्रकारतील बघा, ए सी जी ए यू यू एम आरएनए. आरएनए मध्ये तुम्ही थायमिन लिहायचा नाही, त्याबद्दल काय लिहायचं आहे? युरॅसिल लिहायचं आहे. लक्षात. मग या ठिकाणी बघा, एम म्हणजेच काय झाला तुमचा? मेसेंजर कोडॉन झाला. कुठला झाला? मेसेंजर कोडॉन. मग या ठिकाणी आपण काय करूया? यू कॅन टेक ग्रुप ऑफ 3 सॉरी, देन ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. हे काय तुमचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. तर यांना काय म्हणायचं की हा तुमचा कुठला आहे? यू फॉर युरॅसिल.
याला कोडॉन एक नाव द्या. दिस इज कोडॉन 2. अशा प्रकारे कोडॉन पुढे काय होतात, वाढत चालतात. लक्षात. मग इन आरएनए देयर विल नो थायमिन इन्स्टेड दॅट राईट युरॅसिल. हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. मग आता आपण या ठिकाणी थेरी बघूया कशी आहे. इन mRNA, this mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. हे कुठे येतात मग, सायटोप्लाझम. या ठिकाणी बघा या आकृती. त्याच्या भोवती काय असतो कायम, सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य असतात. मग हा कुठे येतो या ठिकाणी, mRNA कुठे आला, सायटोप्लाझम मध्ये. ओके. इट ब्रिंग द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. तुम्हाला मेसेज कोड दाखवला डीएनए कसा असतो तो. द मेसेज कंटेंट टू बी कोड्स ऑफ अमिनो ऍसिड्स. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कंस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. किती आहे ते, 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत. किती आहेत, 3. या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as what? Triplet codon. याला काय म्हणायचंय, ट्रिपलेट कोडॉन म्हणायचंय. काय म्हणायचंय, ट्रिपलेट कोडॉन. आणि त्याच्यानंतर ह्या प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये होत आहे, अमिनो ऍसिड मध्ये होत आहे. कशामध्ये होत आहे, अमिनो ऍसिड्स. दिस mRNA goes to what? Proteins. आणि प्रोटीन्स आर मेड. प्रोटीन पासून काय तयार होत आहे, अमिनो ऍसिड. ओके. अशा प्रकारे काय तुमचं हे ट्रान्सक्रिप्शन आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना, scientist Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codon of 20 amino acids. There are actually what 220 amino acids. एकूण 220 आहेत. त्यापैकी 20 चा जे अभ्यास आहे हा डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी केलेला आहे. For this work has been awarded a Nobel Prize in 19 along with 2 other scientists. त्यांच्यावर 2 होते. मग आता एक विचार करा, हे 220 अमिनो ऍसिड किती जोड्या तयार होतील, या कोडॉनच्या भरपूर तयार होतील. याचं उत्तर असं आहे की देअर आर 26 अल्फाबेट. इंग्रजी अक्षरामध्ये किती आहे, एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. या 26 अल्फाबेट जर तुम्ही घेतले आणि त्याच्यापासून तुम्ही किती शब्द तयार करू शकता, हजारो शब्द तयार करू शकता. नुसत्या 26 पासून. तशाच्या कोडॉनपासून तुम्ही नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स तयार होऊ शकता. लक्षात. या कोडॉनपासून हे काय निश्चित, ही कंटिन्यूस चेन असते. हे काही थांबत नाही, कंटिन्यूस पुढे प्रोसेस चालू असते आणि याच्यापासून अमिनो ऍसिड्स तयार होत राहतात. ओके. Each mRNA is made up of thousands of triplet codons. तो समजा की हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात. As per message of mRNA, amino acids are supplied by tRNA for this purpose. मग या ठिकाणी बघा, हे तुमचं mRNA हे कोडॉन आहे आणि हे जे मेसेज आहे हा कोणाला पोहोचला जातो, tRNA पर्यंत. आणि tRNA काय असतात, हे अँटी कोडॉन असतात. त्यांना काय म्हणतात, अँटी कोडॉन म्हणतात. काय म्हणतात, अँटी कोडॉन. tRNA has anticodon having complementary sequence of codon on mRNA. This is called as what, translation. आता नक्की ट्रान्सलेशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी घेऊया. अँटी कोडॉन कसे होतात, ट्रान्सलेशन कसं होतं हे आपण पण त्या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगतो. ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं, mRNA काय तयार होतात, प्रोटीन तयार होतात आणि यांचं काय, अमिनो ऍसिड्स तयार करायला लागतात. ओके. समजून घ्या आपण काय करूया आता. mRNA, यू कॅन ड्रॉ mRNA.
अँड ड्रॉ द कोडॉन्स ऑन इट. त्याच्यावरती आपण काय करूया, कोडॉन सुद्धा ड्रॉन करून घेऊया. सिक्वेन्स बघा लक्षात घ्या, पुस्तकात जरा डार्क दिलेले आहेत. ए, इथं टी ने पाहिजे, यू पाहिजे. एम आरमध्ये काय घेतो आपण, यू घेतो टीच्या ऐवजी. त्याच्यानंतर समजून घ्या बॉणी. आफ्टर दॅट हे 1000 आहे, नंबर ऑफ तयार होतात ते. ए, सी, जी, जी, आणि मग काय होतं याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, हे जात असताना या ठिकाणी एम आर एन ए दिलेले आहेत वरती. दिस इज रायबोझोम्स, म्हणजेच एम आर एन ए अँड आर एन ए अँड टी आर एन ए. ह्या पट्ट्यामध्ये काय असतं की हे जे टी आर एन ए जे असतात, एम आर एन ए आणि आर आर एन ए, ह्या एम आर एन ए मध्ये जे असतात या ठिकाणी बघा, याच्यावर एक असं प्रेशर असतं कोणाचं, एम आर एन ए आणि टी आर एन एचं, सॉरी आर आर एन ए टी आर एन एचं. मग टी आर एन ए काय करतो या ठिकाणी बघा, टी आर एन तुम्हाला फिगर मी या ठिकाणी काढून दाखवतोय. हा टी आर एन ए, याच्यावर अँटी कोडॉन कसे असतात बघा. सपोज दिस इज टी आर एन ए. दिस इज व्हॉट अँटीकोडॉन्स. यू च्या अपोजला कोण असतं, आपण टीच्या यू घेतो. यू च्या अपोजला काय असतं परत ए, आणि जे च्या अपोजला काय असतो सी. ज्या वेळेस या ठिकाणी फिगर अशी काढून दिली बघा, हे काय तुमचे यू, ए आणि सी, हे काय तुमचे अँटीकोडॉन्स आहेत. मी काढून दाखवलंय तुम्हाला फिगर मध्ये. ज्यावेळेस हे एकमेकाच्या समोर ह्या प्रोसेस चालू, ही चेन कंट्री चालू, हे पण याच्यावर प्रेशर यांच्या अंडर दिस, त्यावेळेस काय तयार होईल, मग हे मॅच झाले, हा मॅच झाला, याला काय तयार होईल, अमिनो ऍसिड. एक जोडी झाली. त्याच्यानंतर अमिनो ऍसिड परत पुढे जाईल, दुसरी जोडी, परत अमिनो ऍसिड तिसरी. अशा काय जोड्या तयार होतात, 1000 ऑफ पेअर शुड बी प्रोड्यूस या प्रकारामध्ये. मग हे तुमचे अँटीकोडॉन. जसं बघा एखादा आपण वर्ड घेतला की ए, हे पुढे कंटिन्यू चालतं, ए सी टी ओ, याच्यावर समजून घ्या आता एम आर एन ए आहे, सॉरी आर आर एन ए, टी आर एन ए आहे, याच्यावर समजा टी आर एन ए आहे, याच्यावर प्रेशर आहे. मग पी, एल, एम, टी, आर, एम, ई, एस, एस, टी आणि हे चालू तुमचं पुढे कोडॉन्स कंटिन्यू चालू आहेत. आता समजून हे पहिले जर तुम्ही 4 अक्षरे पाहिली, एवढे हे पहिले 5 अक्षर, याच्यामध्ये काही मिनिंग लागतं का तुम्हाला, काहीच नाही, युजलेस आहे. पण मात्र याचं मिनिंग लागतंय काय, टाईम. परत याचं मिनिंग लागतंय का, नाही लागत आहे. मग ज्या ठिकाणी मिनिंग लागेल त्या ठिकाणी काय असतं तुमचा यू, ए आणि जी, करेक्ट. मग या ठिकाणी ह्या जोड्या कंटिन्यू चालतात. ह्या जोड्या कंटिन्यू चालत असताना ए ला यू, यू ला ए आणि जी ला काय येतं सी. अशा वेळेस जी कंडिशन येईल त्यावेळेस हे टी आणि काय करतात, हे त्या ठिकाणी जोडी तयार करतात आणि काय तयार होतो, अमिनो ऍसिड्स. ही प्रोसेस कंटिन्यू चालू आहे. आणि मग तुम्हाला ज्या ठिकाणी शरीराला अमिनो ऍसिडची आवश्यकता असते त्या ठिकाणी ते पोहोचवलं जातं. दिस युअर ट्रान्सलेशन.
Legonta translation. Amino acid brought by RNA to tRNA bonded together by peptide bonds and with the help of RNA during the process of ribosome skip the moving on one end of RNA to other end by distance on one triplet. या ठिकाणी बघा प्रत्येक वेळेस कसले ट्रिपलेटच कोडॉन आहे. रायबोझोम्स वगैरे पुढे कंटिन्यू चालत राहतात, डिटेक्ट करत हे अमिनो ऍसिड्स तयार होतात. एक अमिनो ऍसिड बघा या ठिकाणी हे बघा ही चेन दाखवली कंटिन्यू चालत असते लक्षात. आणि मग हे जे आहेत याला काय म्हणतात मग ट्रान्सलोकेशन म्हणतात. कंटिन्यूअस प्रोसेस चालते याला काय म्हणतात ट्रान्सलोकेशन. सच अ मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. देर आर नंबर ऑफ चेन्स. अशा प्रत्येक चेन असतात आणि या कशात खूप कॉम्प्लेक्स असतात, कठीण असतात, म्हणजे कॉम्प्लिकेटेड असतात. दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स सच ॲज various function in the body of living organism in their appropriate to. मग ही जे ट्रान्सलोकेशन असतात हे कसे असतात खूप कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे कसे गुंतागुंतीचे. एवढ्या गुंतागुंतीच्या प्रोसेस मधून हा टीआरडी म्हणजे जे पाहिजे ते आपल्याकडे अँटीकोडॉननुसार कोडॉन्स घेऊन टाकतो. त्याच्यानंतर अमिनो ऍसिड्स तयार केले जातात आणि अमिनो ऍसिड कसे आहेत शरीराकडे सरळ पोचले जाते. ॲज पर मेसेंजर बघा अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय टीआरएनए फॉर दिस पर्पज. ओके अँटीकोडॉननुसार. मग ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सेल पहिला आरएनएच्या सेलची कळाली. आरएनए कसा तयार होतो. आरएनए मध्ये काय तुमचा एम आर टी एम कुठे असतो डीएनए जातो. डीएनए पासून काय एम आरएनए तो कुठे येतो या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये येतो. सायटोप्लाझम मधून तिथून काय तयार होतो प्रोटीन तयार होतो. याला म्हणतात ट्रान्सलेशन ट्रान्सक्रिप्शन. देन ट्रान्सक्रिप्शन काय डीएनए टू एम आरएनए जोड्या. थायमिनोज काय घ्यायचं युरासिल घ्यायचं आहे. 3 कोडॉन तयार होतात ग्रुप ऑफ न्यूक्लियट्स 3 कोडॉन्स. हे 3 कोडॉन्स नंतर ट्रान्सलेशन मध्ये काय होतात की टीआरएनएला अँटीकोडॉन तयार होतात. मग एला यू ला ए आणि जी ला सी. जर तुमचं डिक्टेट होईल त्याप्रमाणे डिक्टेट तुम्हाला सांगितलं मिनिंग असेल. बाकी कसे असतात हे मिनिंगलेस असतात त्यांचा काही फायदा नसतो. तसं ते अमिनो ऍसिड्स तयार केलं जातं आणि प्रोसेस कशी आहेत कॉम्प्लेक्स आहे. Living organism can produce new individual like themselves due to genes only, and some of the genes are transmitted to the next generation without any change. Of parent transmitted to the offspring. या ठिकाणी बघा की सजीवांच्या जनुकांमुळे ते त्यांच्या सजीव निर्माण करतात आणि त्यांच्यातील काही जनुके जीन्स म्हणजे काय जनुके पुढच्या पिढीत जसेच्या तसे संक्रमित करतात. ओनली सम ऑफ द जेनेट आर ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. त्याच्यामध्ये कुठल्या बदल होत नाही. पहिली काय होतं की ड्यू टू दिस सम ऑफ कॅरेक्टर्स पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. म्हणजे माता पित्यांचे काही जे गुणधर्म आहेत ते त्याच्या मुलामध्ये काय होतात संग्रह करतात. उदाहरणार्थ काही मुलांची डोळे त्याच्या आईवडिलांसारखे असतात. दिसायला एक वडिलांसारखा असतो. कलर असतो. केसांची ठेवण असते किंवा अशा अनेक उंची असते. अशा काही ज्या छोट्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत हे काय करतात की पॅरेंट आपल्या पुढच्या पिढीमध्ये काय संक्रमित करतात. पण त्याच्यामध्ये पण काही बदल होऊ शकतो. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंज अपियर इन दोज जीन्स. त्या जनुकांमध्ये काय होतो बदल होतो. Sometimes any nucleotides of gene change position that causes a minor change with nothing but mutation. Mutation म्हणतात याला काय म्हणतात म्युटेशन म्हणतात म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तन. या ठिकाणी बघा तुमचा ऍडेनिन आहे. ऍडेनिन जागा कोणी येतं थायमिन ग्वानिन आणि सायटोसिन कोणी घेतलेले आहे. तर मग यांच्यामध्ये काय झालं हा बदल झाला रिप्लेसमेंट झालेली आहे. हे जाऊन काय आलं तुमचे
मग रिप्लेसमेंट होताना काय होतं या ठिकाणी बघा, समजून घ्या. आता तुमचा हा आलेला आहे AC, तुमचा काय TGC हा निघून गेला. याच्याबद्दल काय आला तुमच्या या ठिकाणी A आला बघा. तुमचा पूर्ण TGC बाहेर आला या ठिकाणी. त्याच्यावर काय आलं तुमचा आहे. मग काय झालं, याच्यामध्ये चेंज झाले आहे. त्या चेंजच्या रिप्लेसमध्ये काय मेन सिक्वेन्स मध्ये काय झालंय, बदल झालाय. ती तुमची काय मेन सिक्वेन्स आहे आणि नंतर रिप्लेसमेंट झाल्यानंतर मार्शल बघा, सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही कमी प्रमाणात होतात बदल, काही खूप होतात. एक्झाम्पल, म्युटेशन्स मे कॉजेस द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. आणि 9वीला तुमचं झाले ते सिकल सेल ॲनिमिया. काही मुलं असे मंद असतं बघा, हे मंद किंवा काही त्याला आपण म्हणतो ना जन्मताच बधीर असतात, मतिमंद, तो सिकल सेल ॲनिमिया प्रकार या ठिकाणी होतो. दिस इज एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड वन ऑफ प्रूफ ऑफ डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि हे जे तुमचे आहेत डार्विनिझम सिद्धांताचे काय ते समर्थन करतात. तर हे जे टॉपिक आहे हा टॉपिक व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तुम्हाला पूर्ण मी हा डिटेल्स सांगितलेला आहे, डीप सांगितलेला आहे. या फिगर सुद्धा डीप सांगितलेले आहेत. नक्की जोडी कसली करायची, की अँटीकोडॉस म्हणजे काय असतं, TRNA म्हणजे काय, ह्या ज्या सगळी जी प्रोसेस आहे ते तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. आता याच्या पुढचं टॉपिक आहे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. लक्षात. ओके, बाय.